नमस्कार. भोपाळ हे मध्य प्रदेश राज्याची राजधानी जे तलावांचं शहर या नावाने ओळखलं जातं. भोपाळपासून जवळ असलेल्या काही प्राचीन प्रेक्षणीय ठिकाणांपैकी ही काही ठिकाणं: भोजेश्वर मंदिर, आशापुरी इथलं भूतनाथ मंदिर आणि भीमबेटका इथली आदिमानवाची शिलाश्रय. भोपाळ हे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. भोपाळची स्थापना 11व्या शतकात परमार सत्तेच्या काळात राजा भोज यांनी केली होती. याच काळात भोपाळपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोजपूर नावाच्या गावात भोजेश्वर मंदिर उभारलं गेलं. त्याला भोजपूर मंदिर असंही म्हणतात. हे मंदिर बेतवा नदीच्या काठावर विंध्य पर्वतांच्या मध्यभागी एका टेकडीवर वसलेलं आहे. मंदिराबाहेर पुरातत्व विभागाच्या शिलालेखानुसार या मंदिराचं शिवलिंग हे भारतातील सर्वात उंच आणि सर्वात मोठं शिवलिंग आहे. ते 22 फूट उंच आहे. मंदिरात गर्भगृहाच्या आत 12 मीटर उंच असे स्तंभ आहेत जे शिखराला आधार देण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. या मंदिराचं प्रवेशद्वार कोणत्याही हिंदू इमारतीच्या दरवाजांमध्ये सर्वात मोठं समजलं जातं. शिवरात्रीनिमित्त राज्य सरकारतर्फे दरवर्षी इथे भोजपूर महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या मंदिराचं बांधकाम कधीच पूर्ण झालेलं नाही. इथे एक पुरातत्व संग्रहालय देखील आहे. मंदिर परिसराला राष्ट्रीय महत्त्वाचं स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. जीर्णोद्धाराचं काम करून त्याचं मूळ स्वरूप करण्याचा यशस्वी प्रयत्न इथे केलेला आहे. इथली एक अद्भुत गोष्ट म्हणजे ह्या अपूर्ण मंदिराच्या विस्तृत कामाची योजना जवळच्या दगडी खडकांवर कोरण्यात आली होती. आधुनिक काळात जसे आर्किटेक्ट कागदावर आधी प्लान काढतात, तसंच या मंदिराची रेखाचित्र आणि त्या जागेवर बांधण्यासाठी असलेल्या इतर रचना, मंदिराचे लेआउट, मंडप, खांब, लिंटेल, दरवाजे, कॅपिटल, स्तंभांमधील अंतर इत्यादींचे बारकावे जवळच्या खडकांवर कोरलेले आहेत. दगडावर काढलेली ब्लूप्रिंटच म्हणता येईल. ही रेखाचित्र आता अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या रचनेशी जुळताना दिसतात, ज्याच्यामुळे त्यांना काय बांधायचं होतं ते या रेखाचित्रांमधून स्पष्ट होत आहे. या नकाशांच्या आकृत्यांनुसार या परिसरात अनेक मंदिरं बांधली जाणार होती. हे मंदिर संकुल यशस्वीरित्या झालं असतं तर मंदिराचं शिखर किमान 100 मीटर उंच झालं असतं आणि भारतातील सर्वात मोठं मंदिर संकुल म्हणून ते प्रसिद्ध झालं असतं. न वापरलेले कोरीव दगडी बांधकाम ब्लॉक आणि ब्लॉक उचलण्यासाठी बनवलेले मातीचे रॅम्प अजूनही या जागेभोवती पडलेले दिसतात. भोजेश्वर महादेव मंदिरावर अनेक पुस्तकं आणि संशोधन पत्रही लिहिली गेली आहेत. आता आपण आलो आहोत आशापुरी ह्या एका उद्ध्वस्त राजधानी शहरापाशी. आशापुरी हे भीमबेटका आणि भोजपूर या 2 प्रमुख पर्यटन स्थळांच्या मध्ये आहे. आशापुरी हे 9व्या शतकात प्रतिहार आणि परमार कुळांचे मंदिर बांधकामाची प्रयोगशाळा होती. आता इथे भग्नावस्थेत असलेली असंख्य मंदिरं आणि अवशेष याची साक्ष देतात. एका निसर्गरम्य तलावाच्या काठावर बांधलेलं हे भूतनाथांचं मंदिर संकुल आहे. यामध्ये 26 मंदिरांचे अवशेष आहेत, जे मध्य भारतातील प्रतिहार आणि परमारांच्या राज्यात 9व्या आणि 11व्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले होते. दोन्ही राजवंशांच्या स्थापत्य शैलींचं इथे मिश्रण दिसून येतं. हे ठिकाण आता ASIने चांगल्या प्रकारे राखलेलं आहे. मंदिरांना 1 ते 26 पर्यंत क्रमांक दिलेले आहेत. या मंदिर संकुलाला भूतनाथ असंही म्हणतात. आशापुरी ही भोजपूरमधील प्रमुख शहरी वसाहतींपैकी एक होती.
या ठिकाणी जीर्ण झालेली मंदिरं, प्रवेशद्वार, कोरीवकाम केलेले प्लिंथ, पातळी, अलंकृत खांब, देवदेवतांचे गुंतागुंतींचे कोरीवकाम, अर्धखुलं मंडप, कोरीवकाम केलेले फरशीचे प्रवेशद्वार असे असंख्य अवशेष इथे पाहायला मिळतात. आशापुरी स्थानिक संग्रहालय नावाचं एक लहान संग्रहालय या ठिकाणापासून जवळच आहे. भूतनाथ मंदिर या ठिकाणांवरून मिळवलेल्या गुंतागुंतींच्या तपशीलवार दर्जाची शिल्प, स्थापत्य तुकडे, वास्तुशिल्पीय वैशिष्ट्य, अलंकारिक कोरीवकाम केलेले खांब, पटल आणि दरवाजाच्या जाळ्या संग्रह करून इथे प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. आशापुरीचं कलावैभव पुन्हा परत आणण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने जागतिक स्मारक निधीच्या सहकार्याने संयुक्त प्रयत्न सुरू केलेले आहेत. हे त्यांचं काम मोठं प्रशंसनीय आहे. अनेक अवशेष या संग्रहालयात व्यवस्थित प्रदर्शित केलेले आहेत. यासाठी आपण त्यांना धन्यवाद देऊया. आता आपण आलो आहोत भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष असलेलं हे भीमबेटका या ठिकाणी. हे भीमबेटका एक पुरातन जागा आणि जागतिक वारसा स्थान आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळपासून 45 किलोमीटर अंतरावर रायसेन जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे. भीमबेटकाचं नाव हे अतिबलवान भीमाची बैठक याचा अपभ्रंश असावं असे काही जण मानतात. सुमारे 1 लाख वर्षापूर्वींच्या मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असं अनेक अभ्यासक सांगतात. इथे अश्मयुगापासून ऐतिहासिक काळापर्यंतचे पुरातत्वीय अवशेषही आढळलेले आहेत. यातले सर्वात पुरातन चित्र 10,000 वर्षांपूर्वीचे असून त्यांच्यात वेगवेगळे पशु आणि शिकार करतांचे दृश्य दर्शवले गेलेली अशी चित्र आहेत. सगळ्यात अलीकडच्या अवशेषात ऐतिहासिक काळातील घोडदळांचीही चित्र तिथे दिसतात. अनेक वर्षांपासून या अवशेषांची माहिती साहजिकच स्थानिक आदिवासी समाजाला होतीच, पण या अवशेषांचा व्यवस्थित अभ्यास करण्याचं श्रेय मराठी पुरातत्व शास्त्रज्ञ श्री डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांना आहे. डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ या पुरातत्ववेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातली चित्र बघण्यासारखी आहेत. 2003 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला आणि आता हे ठिकाण संरक्षित आहे. इथल्या चित्रांमध्ये अनेक चित्र आहेत. एका गुहेमध्ये एक मिरवणूक चितारलेली आहे. ही चित्र मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातली असून निसर्ग आणि मानवाच्या सहजीवनाची ती साक्ष देतात. यातली अनेक चित्र आदिमानवाचं जीवन, शिकार आणि दैनंदिन घडामोडी दर्शवतात. या ठिकाणाचं भौगोलिक स्थान विंध्य पर्वत रांगेत वसलेलं आहे. विंध्य पर्वतांच्या रांगात सुमारे 10 चौरस किलोमीटर परिसरात 800 प्रस्तर गुहा असून त्यापैकी 500 गुहांमध्ये अशी चित्र आढळलेली आहेत. हे असे अनेक खळगे इथे दिसतात. त्यांना म्हणतात रॉक क्युपुल. क्युपुल हे मानवाने केलेल्या कलात्मक किंवा प्रतिकात्मक क्रियांचं सर्वात जुने पुरावे मानले जातात. असे लहान लहान गोलाकार खळगे खडकांमध्ये जगभर आढळतात. जगभरातील अभ्यासकांच्या मते याविषयी काही अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत. ते असे की कदाचित हे लिथोफोनिक वाद्यांचे आदिम रूप असावं, कारण तिथे एका विशिष्ट पद्धतीने ठोकल्यास घणाघाती आवाज होतो, किंवा ते जागेची, जमातीची सीमा किंवा मार्ग दर्शवणारी चिन्ह असावीत. थोडक्यात भीमबेटका म्हणजे मानवाच्या कलात्मक आणि सांस्कृतिक प्रवासाचा प्राचीन आरसा आहे, ज्यात आपली आदिम परंपरा जतन केलेली आहे. खडकांच्या पृष्ठभागावर आदिमानवाच्या आयुष्यातला, निसर्गाशी झालेला संवाद, प्राण्यांशी असलेलं नातं
आणि उद्याचा विश्वास याच्या असलेल्या ह्या खुणा आहेत. या चित्रांमध्ये शब्द नाहीत, पण कथा आहेत. हजारो वर्ष उलटून गेली तरी त्या कथेचा स्वर आजही ताजाच वाटतो. खडकांवरच्या या आकृत्या म्हणजे आपल्याच मनातील मी कोण, मी कुठून आलो आणि ह्या निसर्गाशी माझे बंध किती खोल आहेत, या आदिम प्रश्नांचं ते प्रतिबिंब आहे.